नमस्कार, मी संतोष कोल्हे पाटील आहे। सध्या आत्ताच आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये विभाग आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि आपण बघतोय या ठिकाणी आपण त्यांना पत्र दिलं। पत्र असंही विशेष करून बुलंद सेना पार्टीच्या वतीने प्रति माननीय विभागीय आयुक्त साहेब छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि त्याची प्रति माहिती असतो आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, CM महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय नेते आणि आमचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे संजयजी शिरसाट, पालकमंत्री पंकजा मुंडे। आणि विषय असा आहे, एकूण मागण्या अर्जदार संतोष कोल्हे पाटील अर्थात मी बुलंद सेना पार्टीचे राष्ट्रीय पक्षप्रमुख, भारत जालना लोकसभा 18चे नेते तथा महायुतीचे विजय करणारे नेते। आज दिनांक 14/11/2025 अर्थात बाल दिनाच्या निमित्तानेच महत्त्वाचं मी पत्र दिलेलं। मी सध्या विभाग आयुक्त कार्यालयात आहे। आत्ता 6:45ला मी पत्र दिलं। एकदम कमिशनर साहेबांनी VC असतानासुद्धा, निवडणूक आयोगाची बैठक सुरू असतानासुद्धा त्यांनी वेळ काढून आमचं हे पत्र स्वीकारलं आहे। त्याबद्दल मी कमिशनर साहेबांचे धन्यवाद देतो आणि यासाठी मला जोशी साहेबांनी सपोर्ट केला आहे। आपण हे पत्र काय दिलं ते बघतोय। जालना येथे पोलीस आयुक्तालय सुरू करण्याबाबत, 2 SP निवड करण्याबाबत, जालना आयुक्त संतोष खांडेकर यांची चौकशी करण्याबाबत जे लाचीच्या प्रकरणात अडकलेले आहेत आणि आमची माहिती अशी आहे त्यामागं आणखी गोड बंगल समोर येईल। चौथी मागणी अशी, जालना ते छत्रपती संभाजीनगर ST बस बदनापूर तालुक्यातील देवगाव, कुसळी, कडेगाव आणि वरोडी मार्गे सुरू करण्याबाबत, दिवसभरात 5 गाड्या सुरू करण्याबाबत, वरोडी गावाला टच करून या गाड्या गेल्या पाहिजे। आमचे तिथले सरपंच राधाकिशन शिंदे, विष्णू आगलावे पाटील या सर्वांना नईम बेगनं मी शब्द दिला होता की ST सुरू करावी म्हणून। आता ही शासन दरबारी ही मागणी केलेली आहे। याशिवाय शिवसेना प्रमुख आमचे गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जालन्यात स्मारक व्हावं आणि त्याची मागणी मी आता शासनाकडे केलेली आहे। आणि यासोबत जालना येथे रेल्वे स्टेशनच्या नागरी सुविधा मिळत नाही याबद्दल स्टेशन मास्तरांना उचलबांगडी करून त्या ठिकाणी संबंधितांनी DMला बोलून, अर्थात डायरेक्टरला बोलून कमिशनर आयुक्तांनी चौकशी करावी आणि संबंधित नागरी सुविधा देण्यात यावे। त्या ठिकाणी स्टेशनचं काम चालू आहे आणि लवकर काम होत नाही, पाण्याची व्यवस्था नाही तिथं, रेल्वेच्या गाड्या नाही, गाड्या आहे तर तिथं प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाही, परत वायफायचा प्रॉब्लेम आहे, अनेक टेक्निकल अडचणी आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छता प्रॉब्लेम आहे। संभाजीनगर प्रियदर्शनी कॉलनी, भोकरदन नाका या ठिकाणी सिमेंट रस्ते झालेले आहेत। आता नवीन रस्ते करत असताना डांबरीकरण करावे आणि भोकरदन नाका कन्यानगरचा नवीन 2 पदरी करावेत। या अशा एकूण 7 मागण्या मी आत्ताच केलेल्या आहेत बुलंद सेना पार्टीच्या वतीने। TV बुलंद सेनेवर आपण लाईव्ह बघतो। धन्यवाद। स्वराज्याचा बुलंद आवाज, जालना छत्रपती संभाजीनगरहून या आमच्या बातमीपत्राला लाईक करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2025ला आत्ता संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 वाजलेले आहेत आणि मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। धन्यवाद। आपला सहकारी संतोष कोल्हे पाटील। आपण विभागीय आयुक्त कार्यालय बघतोय। जय महाराष्ट्र।